नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगवरती. तर मित्रांनो, मी आज ब्लॉग बनवणार आहे आपल्या एक्स्ट्रीम 125R गाडीचा. आणि ती गाडी आज पूर्ण मला घेऊन 1 महिना कंप्लीट झालेला आहे आणि तिला मी घेऊन चाललेलो आहे सर्व्हिसिंग करण्यासाठी. तर चला मित्रांनो, आपण डायरेक्ट भेटूया शोरूममध्ये. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे ते नगर रोडचं शोरूम. तर मी शोरूममध्ये आलेलो आहे मित्रांनो. आणि आल्यानंतरच मला काही खतरनाक 3 सिक्युरिटी गार्ड भेटलेले आहेत. सिक्युरिटी गार्ड म्हणजे आपले 3 डॉगिश भाई, आणि ते माझ्या बुटाला अशा प्रकारे खेळत होते जसं काय त्यांनी कधी बघितलंच नाही बूट. जाऊ द्या, बूट तर आपला साधाच आहे. पण इथं बघा मित्रांनो, ह्या 2 भावाच्या नंतर 2 मित्रांच्या गाड्या आहेत. सेम टू सेम मॉडिफिकेशन, सेम गाडी, सेम कलर आणि नंबर प्लेटसुद्धा सेमच आहे. पण त्यांनी सध्या नंबर प्लेट बसवलेला नाही. तर मित्रांनो, गाड्या तर नंतर दाखवतो, आधी आपली एक्स्ट्रीम 125R बघू. आणि आपल्या गाडीला वॉश करून उन्हामध्ये असं वाळायला टाकलं आहे जसं आपण उन्हाळ्यामध्ये पापड वाळू घालतो आहे. तर मित्रांनो, आपली गाडी वॉश करून झालेली आहे. त्या वॉश करून झाल्यानंतर मी जातो बैठक रूममध्ये. तिथे एक माणूस असा पसरलेला होता जसं काय आजगर आपला कातनीवर आलेला आहे. तर मित्रांनो, सकाळी 9 वाजता मी गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी आलो आणि सकाळी 9 वाजल्यापासून माझा नंबर शेवटी आला दुपारी 2 वाजता. तर मित्रांनो, दुपारी 2 वाजता नंबर आला आणि मी गाडी शूटिंग करण्यासाठी तिकडे गेलो. तेवढ्यातच तिथले कर्मचारी बोलले की गाडीची शूटिंग करता येणार नाही, जाऊन चुपचाप तू तुझ्या रूममध्ये बस. ठीक आहे मित्रांनो, मी थोडीशी शूटिंग काढली आणि गाडीचं काय नाही, फक्त ऑइल चेंज केलेलं आहे आणि चेन पॉकेट क्लीन केली आणि तेवढ्यातच गाडीचं काम पूर्ण झालं. गाडीचं काम पूर्ण झाल्यानंतर मी गाडीला गेलो कोटिंग करण्यासाठी पाठीमागे घेऊन. पाठीमागे गेल्यानंतर कोटिंग चांगलं मस्त प्रकारे केली होती. पण कोटिंगमध्ये एकदम गाडी खतरनाक वाटते. मित्रांनो, गाडीला कोटिंग करायलाच पाहिजे, कारण की कशी चमकते गाडी एकदम.